MPSC मध्ये तर सेम आहेत, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही तर सेम आहेत. मग दोघांमध्ये स्कोर काय येत नाही. 700 ते 800 पानाचं लक्ष्मीकांत आहे. मग काय मी सगळंच वाचत बसायचं का? एवढ्या वेळा पुस्तक चाललं तरी पण क्वेश्चन मला का सुटत नाही. 2017 पासून 2022 पर्यंत आयोगाने आपल्याला 10 प्रश्न विचारलेले आहेत, पण 2023 आणि 24 या 2 वर्षी आपल्याला 15 म्हणजे आयोगाचा ट्रेंड सुद्धा इथे बदलत चाललेला दिसतोय. 24 मध्ये आयोगावर प्रश्न आहेत, 23 मध्ये आयोग दिसतोय, 23 नंतर इथं 22 मध्ये सुद्धा आयोगावर प्रश्न दिसतोय, 19ला सुद्धा आयोगावर प्रश्न आहे. आणि आयोग म्हणजे स्पेसिफिकली निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयोगावर आपल्याला जास्त प्रश्न दिसतात. इथे पंचायत राजवर विचारलेला प्रश्न आहे 2024ला. इथून पाहायला गेलं तर 2023 मध्ये पंचायत राज आहे, 2022 मध्ये सुद्धा पंचायत राजवरचे प्रश्न आहेत, 2021 मध्ये सुद्धा पंचायत राजवरचे प्रश्न आहेत, 2020 मध्ये पंचायत राजवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, 19 मध्ये पंचायत राज दिसतं आणि 18 मध्ये सुद्धा पंचायत राज दिसतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विविध विषयांच्या थीम्सच्या रिलेटेड जसे क्वेश्चन आले होते 2016 ते 2024 या वर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये ज्याही काही वेगवेगळ्या थीम्सवर प्रश्न विचारले गेले होते त्या थीम्सचे ॲनालिसिस आपण करणारी एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलो होतो. त्याप्रमाणे आपण आता कंबाईन ग्रुप बी म्हणजेच गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा त्याच्या रिलेटेडही आपण सेम प्रकारे थीम्सचा ॲनालिसिस करणार आहोत. तर आता इथे माझ्यासमोर आहे गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजेच कंबाईन ग्रुप बी 2024चा प्रिलिम्सचा पेपर. मित्रांनो, आपल्याला हे माहिती पाहिजे की कंबाईनची जी एक्झाम आहे ग्रुप बीची ती 2017 पासून स्टार्ट झाली. त्याच्या आधी STI, PSI आणि ASO याच्या स्वतंत्र पूर्व परीक्षा होत होत्या आणि त्याचे वेगवेगळे पेपर घेतले जात होते आणि वेगवेगळा कट ऑफ लागत होता. पण 2017च्या नंतर या तिन्ही परीक्षांना एकत्र मर्ज करून कंबाईन ग्रुप बी परीक्षा सुरू झाली. त्यामुळे आता आपण कंबाईन ग्रुप बीच्या प्रश्नपत्रिकांचं जे विश्लेषण पाहणार आहोत ते 2017 ते 2024 असं पाहणार आहोत. मध्ये एक वर्ष कंबाईन ग्रुप बी आणि सी या दोन्ही परीक्षेचा पेपर एकत्रच झाला होता 2023च्या प्रिलिम्ससाठी. त्यामुळे 2017 ते 2024 वेगवेगळ्या विषयांच्या ज्याही काही थीम्स असतील ते आपण इथे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॉलिटीच्या रिलेटेड ज्याही कुठल्या थीम्स विचारले गेले त्याचं ॲनालिसिस. तर ठीक आहे, सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51 पासून पॉलिटीच्या प्रश्नांची सुरुवात होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतूद आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत, पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, तिसरी आणि चौथी. तर आपल्याला इथे हे माहिती पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो 2 थीम्समधून कव्हर केला आहे. एक म्हणजे संसद, कारण संसदेच्या जागा वाटपाबद्दल जी तरतूद आहे ती ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये मेन्शन केलेली आहे. आणि दुसरी जी थीम आहे ती म्हणजे अनुसूची. अनुसूचीच्या रिलेटेड सुद्धा आपल्याला प्रश्नाचा ट्रेंड पाहायला मिळतो. तर आपण याला इथे 2 थीम्सचं मर्जिंग कन्सिडर करतोय, संसद आणि अनुसूची. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 52, कोणत्या घटनादुरुस्त्यान्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? आणि खाली 4 घटनादुरुस्ती दिलेल्या आहेत. आता आपल्याला इथे माहिती पाहिजे की ग्रामसभेच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला आहे. आणि ग्रामसभा कशामध्ये येतं? पंचायत राज. त्याच्यामुळे पंचायत राज ह्या थीमवर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 53, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. आता इथे हे 2 विधानं दिलेली आहेत, पण प्रश्न कशावर विचारले गेलेला आहे? तर भारतीय संसद. त्याच्यामुळे ही थीम पण कुठली आहे? संसद. संसदेवर आधारित हा प्रश्न आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 54, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेले जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर अगेन इथे आपण नोटीस करू शकतो की हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? पंचायत राज. पुढे प्रश्न क्रमांक 55, खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे 2 विधाने दिलेली आहेत, पण ती कशाशी रिलेटेड आहेत? इथं काय लिहिले? परिशिष्ट. ओके. आणि ह्याच्यात घटनादुरुस्ती. ओके. तर आपल्याला इथे माहिती पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो कुठल्या थीमवर विचारलेला आहे? अनुसूची. अनुसूचीशी रिलेटेड हा प्रश्न आहे की 8व्या परिशिष्टामध्ये कुठल्या भाषा दिलेल्या आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 56, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब अनुच्छेदात आहे आणि खाली
4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 त्याच्यामध्ये आर्टिकल दिलेले आहेत. तरी ते ग्रामपंचायतीचे संघटन याच्यावरूनच आपल्याला थीम समजून जाते, ती म्हणजे पंचायत राज. प्रश्न क्रमांक 57, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? म्हणजेच मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला बद्दल हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्याच्या खाली काय 4 पर्याय दिलेले आहेत. तर हा थोडासा जरा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, कारण हा भाषेशी रिलेटेड हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती भाषा. आता कधी कधी एखादा प्रश्न असा येतो जो पूर्णतः आउट ऑफ द बॉक्स असतो, तर आपण अशा प्रश्नासाठी तयार असलं पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 58, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 4 अनुच्छेद दिलेले आहेत. तर आपल्याला इथे हे माहिती पाहिजे की निर्वाचन आयोग म्हणजे हे आपण ज्याप्रमाणे राज्यसेवेच्या थीम्समध्ये बघितलं होतं, हे कशाची थीम आहे? आयोगाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 59, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता मुख्य निर्वाचन आयुक्त हे कशाचे आयुक्त आहेत? निर्वाचन आयोगाचे. म्हणजेच प्रश्न कशाशी रिलेटेड आलेला आहे? आयोग ह्या थीमशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 60, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 अनुच्छेद दिलेले आहेत. तर ही जी थीम आहे ते राज्य शासन या थीमशी रिलेटेड आहे. आता ज्याप्रमाणे केंद्र शासनावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, केंद्र शासन, तिथले संसद आणि त्याच्याशी रिलेटेड जेही काही त्यांचे अधिकार असतील, त्याचप्रमाणे सेम राज्यामध्ये राज्य शासन असतं आणि राज्य शासनाची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारण्याचा ट्रेंड हा कंबाईनमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्याच्यामुळे राज्य शासन ही एक प्रॉमिनंट थीम आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 61, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तरी ते आपण पाहू शकतो की महाधिवक्ता ही थीम इथे विचारली गेलेली आहे. आता महाधिवक्ता हा राज्यात असतो आणि केंद्रामध्ये कोण असतो? तर महान्यायवादी. आणि त्याची नियुक्ती केंद्रात कोण करतो? राष्ट्रपती. आणि महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल. त्याच्यामुळे हा प्रश्न 2 थीमशी रिलेटेड आहे, महाधिवक्ता पण आणि राज्यपाल पण. कारण याचा आन्सर राज्यपाल येत असल्यामुळे राज्यपालाच्या अखत्यारीत्यात कुठल्या गोष्टी येतात त्याचाही समावेश इथे होतो आणि महाधिवक्ता त्याच्याशीही संबंधित काही बाबी असतात त्याचाही समावेश या थीममध्ये होतो. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे गट दिलेले आहेत. तर आता आपल्याला ते माहिती पाहिजे की द्विगृही विधिमंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद ह्या अशा 2 गृहांचं बनलेलं विधिमंडळ कुठल्या राज्यात आहे? आता विधानसभा आणि विधान परिषद हे परत कशाशी रिलेटेड आहेत? राज्य शासनाशी रिलेटेड गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या थीमला आपण राज्य शासन ह्या थीमच्या अंडर कव्हर करणार आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 63, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता इथे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कार्यकारी अधिकार हे केंद्रात कोणाकडे असतात? राष्ट्रपतीकडे असतात. मग राज्यात कोणाकडे असतील? तर ते राज्यपालांकडे असतात. त्यामुळे ही जी थीम आहे ती राज्यपाल या पदाशी संबंधित आहे. पुढे प्रश्न क्रमांक 64, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती टिंबटिंबद्वारा होते आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला यातून एक गोष्ट माहिती होते की न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश असेल किंवा हायकोर्टाचे न्यायाधीश असतील किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील, जी आपली कार्यपालिका आहे त्याच्यापासून आपण ह्याला वेगळं कन्सिडर करतो. त्याच्यामुळं हे जी थीम आहे ती न्यायालये त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाला आपण न्यायालय या थीमच्या अंडर कव्हर करणार आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 65, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर इथे आपल्याला ही माहिती पाहिजे की न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय कुठलेही प्रश्न असेल तर तो आपण कुठल्या थीममध्ये कन्सिडर करतो? न्यायालय. याप्रमाणे 2024च्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये पॉलिटी या विषयावर 15 प्रश्न आले होते, जे की आधी 2022 पर्यंत आपल्याला फक्त 10 प्रश्न पाहायला मिळत होते आणि इथे आपल्याला 15 प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे आयोगाने पॅटर्न बदललेला दिसतोय. तर आपण इथे पाहू शकतो 2017 पासून कंबाईनच्या पेपरला सुरुवात झालेली आहे. 2017, 18, 19, 20, 21 आणि 22
हे सलग 6 वर्ष आयोगाने पॉलिटी या विषयावर 10-10-10च प्रश्न विचारलेले आहेत. पण 2023 आणि 24ला 15 प्रश्न विचारलेले आहेत पॉलिटीच्या रिलेटेड. त्याच्यामुळे पॉलिटी या विषयाचं कुठेतरी वेटेज वाढताना आपण इथं पाहतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. कारण पॉलिटी हा रिलेटिव्हली बाकीच्या विषयांपेक्षा सोपा असा समजला जाणारा विषय आहे. 2024 या वर्षी पॉलिटीमध्ये आपण पाहिलं की ज्या वेगवेगळ्या थीम विचारल्या गेल्या त्याची आपण इथे लिस्ट बघितली. पहिला जो प्रश्न होता तो संसद आणि अनुसूची, इथे अनुसूची राहिलेला आहे, तो संसद आणि अनुसूची ह्या थीमवर आधारित होता. संसद आणि अनुसूचीवर पहिला प्रश्न आधारित होता. दुसरा पंचायत राज, तिसरा संसद, पंचायत राज, अनुसूची, पंचायत राज, भाषा, आयोग, राज्य शासन, महाधिवक्ता, राज्य शासन, राज्यपाल, न्यायालय आणि न्यायालय ह्या थीमवर आधारित होता. प्रश्न क्रमांक 2 हा पंचायत राजशी रिलेटेड प्रश्न आहे. तसाच सेम प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 3 होता, जो की पंचायत राजशी रिलेटेड होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 हा पण पंचायत राजशी रिलेटेड होता. आणि एकट्या 2024मध्ये 1, 2, 3 प्रश्न हे पंचायत राज या विषयावर आले होते. आणि सेम 2023मध्ये सुद्धा पंचायत राजवर तिसरा प्रश्न आला होता आणि 6वा प्रश्न देखील पंचायत राजवर आलेला होता. म्हणजे पंचायत राजला जर आपण पाहायला गेलं तर 2022ला पण आपण पाहू शकतो, इथे पण 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पंचायत राज विषयावरशी रिलेटेड. 2021मध्ये 2 प्रश्न पाहायला मिळतात पंचायत राजवर, इथे तिसरा प्रश्न देखील पाहायला मिळतो पंचायत राजवर. 2020मध्ये पंचायत राजवर प्रश्न विचारलेला आहे, इथे 2 प्रश्न विचारलेले दिसतात. 2019मध्ये जर आपण पाहिलं तर हे पहिले 2 प्रश्न पंचायत राजशी रिलेटेड आहेत. 2018चा हा पहिला प्रश्न पंचायत राजवर रिलेटेड आहे. 9वा प्रश्न देखील पंचायत राजवर रिलेटेड आहे. तर आपण इथे पाहू शकतो की 2018 ते 2024 ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी हा पंचायत राजवर प्रश्न आलेलाच आहे. त्याच्यामुळे पंचायत राज हा टॉपिक आपण किती व्यवस्थितपणे केला पाहिजे हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. 2024चा पहिला प्रश्न संसद आणि अनुसूची ह्या 2 थीमला मर्ज करून विचारला गेलेला आहे. यातील अनुसूची ही जी थीम आहे ती 2023च्या 15व्या क्वेश्चनमध्ये सुद्धा अनुसूचीशी रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर आपण जर आधी बघितलं पूर्वी तर 2019चा जो प्रश्न क्रमांक 10 आहे तो सुद्धा अनुसूचीशी रिलेटेड प्रश्न होता. त्याच्यानंतर 2024चा 5वा प्रश्न पण अनुसूचीशी रिलेटेडच होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं अजून तर 2018चा जो प्रश्न क्रमांक 2 होता तो पण अनुसूचीशी रिलेटेड प्रश्न होता. आयोग या थीमवर जसे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले तसेच सेम 2024ला इथं 2 प्रश्न आयोगावर दिसतात. 2023ला सुद्धा आयोगावर प्रश्न दिसतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर 2022ला सुद्धा आयोगाशी रिलेटेड प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि आयोगामध्ये सुद्धा तर त्यातल्या त्यात पाहायला गेलं तर निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोगावर आपल्याला जरा प्रश्नांची संख्या जास्त दिसते ॲज कम्पेअर टू बाकीचे आयोग. त्यानंतर 2019मध्ये इथं आयोगावर प्रश्न विचारलेला दिसतोय. 2018मध्ये आयोगावर प्रश्न विचारलेला दिसतोय. बाकीच्या ज्या थीम आहेत त्याच्यावरही ते आपण रिपीट प्रश्न पाहू शकतो. आता दुसरी जी एक थीम आहे ती आहे राज्यपालाशी रिलेटेड सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. 2024चा प्रश्न क्रमांक 11मध्ये आपल्याला इथं राज्यपाल पाहायला भेटतो. त्यानंतर 13व्या क्वेश्चनमध्ये सुद्धा राज्यपालाशी रिलेटेड प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर इथे 2022चा पहिला प्रश्न राज्यपालावर आहे आणि 2019चा 8वा प्रश्न सुद्धा राज्यपालाशी रिलेटेड आहे. गव्हर्नर जनरल ही जी थीम आहे ती 2017च्या नंतर आपल्याला तितकीशी रिपीट झालेली दिसत नाही. याचा अर्थ गव्हर्नर जनरलचा अभ्यास करायचा नाही असं नाही, पण गव्हर्नर जनरल ह्या थीमला आपण सगळ्यात शेवटला ठेवणार आहोत जर आपण स्पेसिफिकली कंबाईन ग्रुप बीची तयारी करणार असेल तर. कारण गव्हर्नर जनरलवर आत्तापर्यंत आयोगाने फक्त एकदाच प्रश्न विचारलेला आहे, ते पण 2017च्या प्रीमध्ये. आणि जास्त प्रश्न जे विचारलेले आहेत ते पंचायत राजशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे उद्या अभ्यास करताना आपला पहिला विषय हा पंचायत राजच असला पाहिजे. त्यानंतरची थीम म्हणजे DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याला सुद्धा बरेचसे मुलं घाबरतात, पण आपण इथे पाहू शकतो की 2017ला जो प्रश्न क्रमांक 4 आहे आणि प्रश्न क्रमांक 6 आहे हे 2 जे प्रश्न आहेत ते DPSPशी रिलेटेड आहेत. आणि त्याच्यानंतर आयोगाने DPSPवर प्रश्न थेट 2023ला विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 12. म्हणजे एवढ्या वर्षात आयोगाने 2017 नंतर थेट 2023मध्येच DPSPवर प्रश्न विचारलेला आहे. तर DPSPची अननेसेसरी भीती बाळगण्याची इथे काही गरज नाही. याचा अर्थ DPSPचा अभ्यास करायचा नाही असा होत नाही, पण DPSPवर आयोगाने कंपॅरेटिव्हली प्रश्न कमी विचारलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा जो प्रेफरन्स आहे तो रिलेटिव्हली लोअर पाहिजे आणि बाकीचे जे थीम आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेले ते थीम सुरुवातीला पाहिजेत. त्यानंतरची प्रॉमिनंट थीम आहे राज्य शासन. आता 2024ला प्रश्न क्रमांक 10 जो आहे तो राज्य शासनाच्या रिलेटेड प्रश्न विचारला गेला होता. तो तसाच सेम त्याच थीमवर 2023ला 4था प्रश्न जो आहे तोही राज्य शासनावर विचारला गेला होता. 2022 सालचा 4था प्रश्न देखील राज्य शासनाशी रिलेटेड थीमवर होता. त्यानंतर 2019 सालचा प्रश्न क्रमांक 6 हा राज्य शासनावर आधारित होता आणि 2018 सालचा 6वा प्रश्न हा पण राज्य शासनाशी रिलेटेडच प्रश्न होता. जर एखाद्यानं राज्य शासन ही जर थीम व्यवस्थित केली असती तर त्याला हे पुढचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या सुटले असते.
पुढे आपण पाहू शकतो न्यायालय. आता न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आणि सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा सत्र आणि खालचे जे न्यायालय आहेत ते पण त्याच्यामध्ये कव्हर होतात. तर आपण इथे न्यायपालिका ही सेपरेट कन्सिडर करतो आणि त्याच्यामुळे न्यायालय ह्या थीमच्या अंडर आपण कुठल्याही न्यायालयावर प्रश्न विचारला गेला तर न्यायालय ह्या थीमच्या अंडरच आपण त्याला कव्हर करतो. आता इथे आपण दोन प्रश्न पाहू शकतो. 2024 सालचे प्रश्न क्रमांक 14 आणि प्रश्न क्रमांक 15 हे दोन प्रश्न हे न्यायालयाशी रिलेटेड होते. तसंच सेम 2023ला जो प्रश्न क्रमांक 2 होता तो पण न्यायालयाशीच रिलेटेड होता. त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर 2021 सालचा प्रश्न क्रमांक 9 हा न्यायालयावर आधारित होता. 2020 सालचा प्रश्न क्रमांक 6 हा पण न्यायालयाशीच संबंधित होता. आणि त्याच्या आधीचे जर आपण पाहिले तर 2019चा 5वा प्रश्न, 2018चा 4था प्रश्न हे सर्वच्या सर्व प्रश्न हे न्यायालयाशी रिलेटेड होते. त्याच्यामुळे जर न्यायालय जर एखाद्याने व्यवस्थित केलं तर हे बाकीचे प्रश्न सुटू शकतात. आणि न्यायालयामध्ये सुद्धा जे राज्याशी रिलेटेड आहेत जसं की हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट जे की त्यांची नियुक्ती असेल किंवा त्यांच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते आपण इथं व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला हे प्रश्न सुटतील. आता आपण जर इथे पाहिलं तर 2024चा पहिला प्रश्न हा रिपीटेड थीममधून आला होता. त्याच्यानंतर सेकंड जो पंचायत राज आहे तो तर भरपूर वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. संसदेवर सुद्धा आधारित आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पंचायत राज आहे, अनुसूचीवर सुद्धा आपण वेगवेगळे प्रश्न पाहिले, पंचायत राजशी रिलेटेड प्रश्न पाहिले, भाषा आयोग, त्याच्यानंतर राज्य शासन, राज्यपाल, महाधिवक्ता. आता ज्याप्रमाणे महान्यायवादीवर प्रश्न असतात अटर्नी जनरल त्याचप्रमाणे कंबाईनमध्ये महाधिवक्त्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. त्याच्यानंतर राज्यपाल असेल, न्यायालय असतील ह्याच्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न. आता आपण 2024चा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये एकही क्वेश्चन असा नाही जो की रिपीटेड थीममधून आलेला नाही. प्रत्येक प्रश्न जर आपण इथं नोटीस केला बारकाईनं तर प्रत्येक प्रश्न हा रिपीटेड थीममधून आलेले. सेम 2023चं आहे. 2023मध्ये सुद्धा जेवढे प्रश्न विचारले गेले एकही प्रश्न हा थीमच्या बाहेरचा नाही आहे. सेम 2022चं पण आपल्याला पाहू शकतो आपण 10च्या 10 प्रश्न आलेले आहेत. आता आपण या चार्टवरून पाहू शकतो की किती प्रश्न जे आहेत ते रिपीटेडली विचारले गेलेले आहेत आणि किती थीम्स ह्या रिपीट झालेले आहेत. आता प्रश्न ॲज इट इज रिपीट होत नसतो पण त्याच्यात थीम रिपीट होतात. आता 2017 पासून विचारले गेलेले थीम्स जर एखाद्या मुलाने व्यवस्थित अभ्यास केला तर 2023 आणि 2024 मधला एकही प्रश्न त्यांचा राहिला नसता. कारण पॉलिटी हा असा विषय की त्याच्या जर थीमवर आपण एकदा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याच्यावर जर आपण एकदा व्यवस्थित पकड ठेवली म्हणजे योग्य त्या ठिकाणी जर आपण मेहनत घेतली तर त्याच्यातून येणारे रिझल्ट हे आपल्यासाठी खूप चांगले असू शकतात. त्याच्यामुळे हे जे थीम्सचा मी ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तुम्ही याचं स्वतः प्रश्नपत्रिका घेऊन ॲनालिसिस करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.